मंत्रालयातल्या एंट्रीमुळे चर्चेतील लॅम्बॉर्गिनीच्या मालकावरती आरोप आहे। लॅम्बॉर्गिनीचा मालक कुमार मोरदानींवरती रोहित पवारांनी आरोप केलेत। मोरदानींनी अनेक बँकांना गंडा घातल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय, तसा त्यांचा दावा आहे। फेब्रुवारीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा नोंदवल्याची रोहित पवारांनी माहिती दिली आहे। 202 कोटींचं कर्ज दुसऱ्या प्रकल्पासाठी वळवल्याचा मोरदानींवरती आरोप आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर निलेश, मोरदानी राधाकृष्ण विखे पाटलांना भेटायला आल्याची चर्चा होती, आता रोहित पवारांनी मोठे आरोप केलेत त्यांच्यावर। काही दिवसांपासून सातत्यानं रोहित पवार हा सगळा विषय लावून धरताना आपल्याला पाहायला मिळतात। मंत्रालयामध्ये काळ्या रंगाची कार आली होती आणि ती कार कुणाची होती अशा पद्धतीचे त्यांना सवाल उपस्थित केले होते। हे सवाल उपस्थित करतानाच मागच्या सरकारमध्ये म्हणजे यापूर्वी देखील जे महसूल मंत्री होते त्यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं त्यांना पाहायला मिळालं होतं। हे काळ्या रंगाच्या गाडीचे मालक कोण होते, तर हे मोरदानी नावाची व्यक्ती आहे आणि त्यांच्यावर अनेक बँकांना चुना लावल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील आहे। 202 कोटींचं कर्ज दुसऱ्या प्रकल्पासाठी वळवल्याचा देखील मोरदानींवर आरोप आहे। महत्वाची बाब म्हणजे हा विषय सभागृहामध्ये देखील आला होता आणि त्यावेळेस जे सध्या मंत्री असणारे नितेश राणे काही महत्वाची मंडळी आहेत यांनाच हा विषय सभागृहामध्ये मांडला होता। त्यामुळेच रोहित पवारांना या व्यक्तीवर कारवाई का होत नाही अशा पद्धतीचा सवाल उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मंत्रालयातल्या एंट्रीमुळे चर्चेत आलेल्या लॅम्बॉर्गिनीच्या मालकावरती रोहित पवार यांनी आरोप केलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।